एका वृद्ध माणसाला लॉटरी लागली. तब्बल 12 दशलक्ष डॉलर्स. आनंदाने भरून तो आपल्या मुलांना फोन करणारच होता, पण अचानक तो थांबला. त्याच्या मनात विचार आला, माझी मुलं मला प्रेम करतात की फक्त माझ्या पैशांवर प्रेम करतात. मग त्याने 3 दशलक्ष डॉलर्स एका बॅगेत भरले, जुने कपडे घातले आणि कुठलीही पूर्वसूचना न देता आपल्या तिन्ही मुलांना भेटायला निघाला. सर्वात आधी तो मोठ्या मुलाच्या घरी गेला. मुलाने बाल्कनीतून वडिलांना पाहिलं आणि घाबरला. तो पत्नीला कुजबुजला, हा म्हातारा पैशांसाठी आलाय, सांग मी घरी नाही. आणि तो कपाटात लपला. वडील वाट पाहत राहिले आणि दुःखी मनाने निघून गेले. नंतर तो आपल्या मुलीच्या घरी गेला. तिने त्यांना पाहून हसत स्वागत केलं. बाबा, तुम्ही येणार आहात हे सांगितलंच नाहीत. तो म्हणाला, माझ्या लेकी, मी आजारी आहे, मला फक्त एका आठवड्यासाठी थांबता येईल का? पण तिच्या चेहऱ्यावर संकोच होता. ती म्हणाली, बाबा, माझ्या नवऱ्याला आवडणार नाही आणि असे कपडे घालू नका, त्याला माझे वडील बेघर आहेत असं वाटेल. तिने त्यांना पैसे दिले, पण त्यांनी ते नाकारले आणि अश्रूंनी डोळे भरून निघून गेले. शेवटी तो दुसऱ्या गरीब मुलाच्या कामाच्या ठिकाणी गेला. मुलाने वडिलांना पाहताच सगळं काम सोडलं आणि धावत जाऊन त्यांना मिठी मारली. तो म्हणाला, आज तुम्हाला पाहिलं बाबा, माझं आजचं काम पूर्ण झालं. वडिलांनी विचारलं, मी तुझ्याकडे घरी येऊ का? एक आठवडा थांबू का? मुलगा हसला आणि म्हणाला, जितकं हवं तितकं थांबा, माझं घर म्हणजे तुमचंच घर आहे. वृद्ध माणूस रडू लागला. त्याने बॅग उघडली आणि त्यातले 3 दशलक्ष डॉलर्स दाखवले. तो म्हणाला, मला कोणत्याही अटीशिवाय स्वीकारल्याबद्दल माझ्या मुला, हे सगळे पैसे तुझे आहेत. कारण खरे प्रेम पैशांवर नसते, ते असते आदर, माया आणि आपल्या आईवडिलांची कधीही लाज न वाटण्यात. जर तुम्हालाही आपल्या आईवडिलांची कधीच लाज वाटणार नसेल तर हार्ट लाईक करा.